दिवाली के मौके पर ऐरोली में ममित चौगुले युवा प्रतिष्ठान ने सेक्टर 8 में दिवाली पहाट का आयोजन किया। दिवाली का स्वागत भक्ति गीतों और मराठी लोकगीतों के साथ किया गया। पारंपरिक ढोल और ताशे की आवाज ने त्योहार के रंग को और बढ़ा दिया। नवी मुंबई में भी दिवाली पहाट का कल्चर अब बढ़ने लगा है। शहर के अलग अलग हिस्सों में म्यूजिकल प्रोग्राम ऑर्गेनाइज किए जा रहे हैं। शिंदे की शिवसेना के उपनेता विजय चौगुले और पूर्व नगर सेवक ममित चौगुले के नेतृत्व में ऐरोली में दिवाली पहाट का आयोजन किया गया। भक्ति गीतों के साथ साथ मराठी लोकगीतों ने भी सभी का दिल जीत लिया। इस दौरान अनाथ बच्चों और स्वच्छता दूतों को दिवाली का तोहफा देकर उनकी दिवाली खास की गई। विजय चौगुले और ममित चौगुले ने कहा कि दिवाली पहाट के जरिए सभी के चेहरों पर खुशी लाने की कोशिश की जा रही है। सर्व नागरिकांना लाख लाख शुभेच्छा। आणि ही दर सालाप्रमाणे याही वर्षी बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आम्ही दिवाळी पहाट हा साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम करत असताना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ममित युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तो साजरा करत असतो। कारण मराठीपणा जपायला पाहिजे, मराठीपणा जोपासला पाहिजे हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून कुठेतरी आपली मराठी संस्कृती लुप्त चाललेली आहे त्या ती होऊ नये आणि ही कायमस्वरूपी तशीच राहावी आणि टिकून राहावी याच्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून आम्ही हा दिवाळी पहाट आम्ही साजरी करत असतो। आणि इथला जो आमचा जो हा एरिया आहे सेक्टर 8 आहे इथं मराठी टक्का आणि मराठीपणा आम्ही जोपासण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करतो आणि एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो आणि तो आनंद सर्वसामान्य जनतेला भेटला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो। शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो। आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असं आम्ही नवी मुंबईमध्ये हा सण आम्ही साजरा करत असतो। प्रथम या दिवाळी पहाटची आणि दिवाळीच्या सणाला मी शुभेच्छा देतो। आपण पाहत आहेत की दरवर्षीप्रमाणे म्हणजे आजचा हा 9वा वर्ष मला वाटतं। म्हणजे प्रत्येक सेक्टरमधले सगळे नागरिक इथे येत असतात। आज सावंत काकू असतील, गोळे काकू असतील, चांदोरकर काकू असतील, हे सगळे शिक्षक आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळी लोक येतात आणि एक आनंद वाटतो की मला आणि आदरणीय चौगुले साहेब असतील आणि आमचे सगळेच मित्रपरिवार असेल, मी एकटाच नाही तर हे सगळे मिळून हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतात आणि एक उत्साह असतो। आणि यंदा महापालिकेचे इलेक्शनसुद्धा होणार आहे तर पॅनलसुद्धा आहे आणि आपण दिवे उठणं सगळ्यांना हे देत असतो म्हणजे हा आनंदच असतो। पण माझा हा उत्साह आता अजून मोठा झाला आहे कारण की आता पॅनल आलं आहे। पहिलं 1 वॉर्डचं नेतृत्व करायला लागायचं, आता 4ही वॉर्डचं नेतृत्व करता येईल म्हणजे भरभरून आशीर्वाद हा भेटणारच आहे। आणि चौगुले नाव बोललं तर आणि शिवसेना बोललं तर समाजसेवा म्हणजे जे बाळासाहेब बोलतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण तेच धरून आम्ही चालत आहोत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।